नमस्कार. काही दिवसांपूर्वी दोन वेगळ्या वेगळ्या बातम्या वृत्तपत्रात झळकल्या होत्या. एक होती KEM मधील हाताच्या प्रत्यारोपणाची आणि दुसरी होती रेल्वे लोकलमधून 58 मिनिटांमध्ये मेंदूमृत व्यक्तीच्या यकृत म्हणजे लिव्हर ट्रान्सपोर्टेशनची. या बातम्या वाचून डोक्यात एक विचार आला की कोण माणसं असतील यामागे, आणि त्या विचारांना गती मिळून साकारला आमचा हा आजचा भाग. अवयवदानाचा विषय हा तसा गंभीर आणि अप्रिय, कारण तो मृत्यूशी निगडित आहे. पंचमहाभूतांनी बनलेलं आपलं शरीर मृत्यूनंतर निष्प्राण होतं, पण निरुपयोगी होतं का? उत्तर नक्कीच नाही. कोणाचे प्राण वाचवण्यासाठी जर आपलं शरीर उपयोगी ठरलं तर यासारखं पुण्यकर्म नाही. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात सुद्धा अवयवदानाची चळवळ जोम धरू लागली आहे, पण त्यात बरंच काही होणं बाकी आहे याबद्दल वाद नाही. त्यासाठीच आज आम्ही इथं आमंत्रित केलं आहे. या कार्यामध्ये ज्यांनी आपल्याला स्वतःला झोकून दिलं आहे अशा श्री श्रीकांत आपटे काकांना. तुमच्या मनातील किलमिशे दूर होऊन आपल्या प्रत्येकानेच या चळवळीत योगदान द्यावे, हाच आमच्या या आजच्या कार्यक्रमाचा हेतू आहे. धन्यवाद. नमस्कार आपटे काका. नमस्कार. आज एका वेगळ्या विषयाला आपण हात घालत आहोत आणि तुम्ही त्याच्यातले अगदी पारंगत बोलणारे आहात असं आम्ही ऐकलं आहे. तर आज आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात अवयवदान म्हणजे काय. तर काका, आमच्या श्रोत्यांना थोडंसं सांगाल की मृत्यू पश्चात सुद्धा आपलं हे शरीर कसं लोकांना उपयोगी पडू शकतं? नक्कीच हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ते माझं लाईफ मिशन आहे. आणि त्यामुळे ह्या विषयाबद्दल बोलायला मला खूप आवडतं. आणि आवडतं म्हणण्यापेक्षाही ती आवश्यकता आहे. कारण देहदान, अवयवदान, त्वचादान, नेत्रदान यांच्याबद्दल माहितीपेक्षा जनमानसात गैरसमजुतीच जास्ती आहे. आणि म्हणून त्याबद्दल आपण एक एक गोष्ट पुढे बोलूया, एक एक प्रकारच्या दानाबद्दल बोलूया. काका, गैरसमजूत तुम्ही आता जे म्हणले त्याच्यातले सगळ्यात प्रामुख्याने जी गैरसमजूत आहे ती म्हणजे आज आपण अवयवदान जे करतो ते अवयव पुढच्या जन्मी आपल्याला येणारच नाही. हे मनातली आपली जी काही एक गैरसमजूत आहे ती कशी काढू शकतो आपण? ही गैरसमजूत आहे ना, ती थोडीशी भीतीपोटी, थोडीशी अनास्थेपोटी आहे. आता सगळ्यांना माहिती आहे आपल्याला दात काढून टाकायला लागतात आणि दातासाठी आपण डॉक्टरकडे जातो. त्याच्यामुळे बोर्ड काय लावलेला आहे, डेंटल सर्जन, म्हणजे सर्जरी करून तो दात तुमचा काढला जातो. मग अवयव दानात सुद्धा सर्जरीनेच तुमचा एखादा अवयव काढणार आहे. मग दात अवयव आहे आणि हे नाही असं थोडंच आहे. आणि त्याही पेक्षा स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर आजकाल 40 पुढच्या महिलांमधून एक प्रामुख्याने सर्जरी आढळते, ती म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याची. त्याची कारणं अनेक आहेत, पण म्हणजे आपल्या माहितीतल्या तुम्ही जर पाहाल कामगार समाजातल्या जवळजवळ 25% महिला अशा आहेत की ज्यांची ती सर्जरी झाली आहे. पण तुमच्या माहितीत आठवून पहा, एक तरी बालिका अशी आहे का की जन्मापासून तिला गर्भाशयच नव्हतं. म्हणजे ह्याच्या पुढे बोलायची आवश्यकता नाहीये. ती किती चुकीची समजूत आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच नक्की कळेल. दुसरं अजून एक भीती असते ते आपला धर्म. प्रत्येक धर्मामध्ये असं कुठे काही सांगितलेलं आहे का की अवयवदान हे नाही केलं पाहिजे? ह्याच्याबद्दल स्पष्ट सांगताना सुद्धा मी तुम्हाला असं म्हणेन, आपल्याकडे एक म्हण आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. कुठच्याही गोष्टीचे आपल्याला उदाहरण किंवा काहीतरी प्रमाण देता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, एक मोहन फाउंडेशन म्हणून एक वेबसाईट आहे. आणि हा मोहन हा शब्द आपल्या कृष्ण कन्हैयाचा नाही, हा मल्टी ऑर्गन हार्वेस्टिंग एड नेटवर्क. आणि ही आशियातली सगळ्यात मोठी अवयवदानासाठी जनजागृती करणारी संस्था आहे, प्रशिक्षण देते. आणि त्यांच्या वेबसाईटवर अवयव आणि धर्म किंवा रिलिजन अँड ऑर्गन डोनेशन असा एक व्हिडिओ आहे. आणि त्या व्हिडिओत मी मुद्दामून तुम्हाला सांगतो, अवश्य बघा. मुख्य धर्म आहेत हिंदू, मुसलमान,
ख्रिश्चन, शीख आणि बौद्ध याच्या पाची धर्मांच्या श्रेष्ठींनी त्यात अगदी निखल शब्दात सांगितलंय की आमचा धर्म अवयवदानाला मान्यता देतो, पाठिंबा देतो. मग आणखीन मी कोण बोलणार धर्मातल्या आतल्या गोष्टींबद्दल, नाही का? खरं तर श्रोते हो, शरीररूपी हे आपलं जे आहे ते शेवटी कुठेतरी आगीत भस्मसात होतं किंवा जमिनीखाली पुरलं जातं. त्याच्यानंतर त्याचा तसा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे धर्माचं कारण देऊन अवयवदान होऊ नये असं मला तरी वाटतंय नाही झालं पाहिजे पुढे. त्याचबरोबर काका, अवयव म्हणजे नक्की कुठकुठले अवयव आपल्या शरीरातले देता येतात? त्याच्या आधी आणखीन एक तुम्हाला मी सांगतो, कोणते अवयव सांगेनच, पण कुठचाही व्यक्ती गेली, निधन झालं की आपल्याकडे दोनच पद्धतीचे अंत्यसंस्कार आहेत. एकात तो देह अर्पण केला जातो, जळून जातो. आणि आपण आता शास्त्र जाणतो, जळून गेला की काय होते, त्याची राख होऊन जाते, ऑक्सिडेशन होतं. आणि नाही तर जमिनीत गाडलं तर ते फर्मेंट होऊन ते डिकम्पोज होऊन त्याची माती होते. तुम्हाला माहिती आहे, अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे ज्या हिंदू धर्मातल्या स्त्रिया आहेत त्यांचं निधन झाल्यावर बाकी कोणते दागिने असोत नसोत, पण त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र असतं, मंगळसूत्रात सोनं असतं आणि ते आठवणीने आधी काढून टाकलं जातं. आणि त्याच म्हणजे त्यात काही चुकीचं नाहीये, ही गोष्ट रिसायकल करायची आहे ना. मग जसं त्या मंगळसूत्रातलं सोनं आपण काढून रिसायकल करू, त्याचप्रमाणे हे देवाने दिलेले दागिने आहेत आपल्याला अवयव म्हणजे, आणि ते अमूल्य आहेत. अहो, सोन्याने सुद्धा ते मोजता येणार नाहीत. मग त्याच पद्धतीने आपण ते आधी काढून घेतले आणि मग ते संस्कार केले तर काय चुकलं? रादर तसंच केलं पाहिजे. आणि ह्याला रिसायकलिंग ऑफ लाईफ म्हणता येईल आपल्याला. म्हणजे तुमच्या अवयवात जो जीव आहे तो रिसायकल करून पुन्हा वापरता येईल. आता कोणते कोणते अवयव ह्याच्याबद्दल सांगताना सुद्धा दोन गोष्टी सांगतो. जिवंतपणे काही अवयव देता येतात आणि मृत्यू पश्चात देता येतात. जिवंतपणे प्रामुख्याने देता येणारे अवयव म्हणजे आपल्याला 2 किडन्या आहेत, माहिती आहे तुम्हाला. आणि स्कूटरला कसं एक पंक्चर झाली की स्टेपनी टायर असतो, तसं देवानी आपल्याला 2 किडन्या दिल्या आहेत. खरं तर एका किडनीवर आयुष्य व्यवस्थित चालू शकतं, पण ती जर दुरुस्त हे झाली, बिघडली, त्याचं काम कमी व्हायला लागलं तर दुसरी किडनी काम करायला लागते. आणि ते एवढं आपल्या डिओ सिस्टीमच्या गाड्या आहेत की नाही, म्हणजे पेट्रोल संपलं की गॅस किंवा गॅस संपलं की पेट्रोल, तसंच पहिली किडनी काम करायची थांबली की दुसरी काम करायला लागते. आपल्याला कळतच नाही का, आपण प्रत्येक वर्षी काही किडनी फंक्शन टेस्ट घेत नाही. आणि त्यामुळे बहुतेक जण काय, त्याच्या दोन्ही किडनी हे झाल्या, बिघडल्या. त्या दोन्ही किडन्या बिघडल्यामुळे तुम्ही त्याच्याकडे बघितलं, हा एकच आहे. त्याच्यानंतर लिव्हर सुद्धा देता येते. पण तुम्ही म्हणाल काका किडन्या 2 असतात, लिव्हर तर एकच, मग ती कशी देणार? पण तुम्हाला पावसाळ्यात एक पानफुटीची झाडं असतात माहितीये, म्हणजे एका पान तुटलं की 2 पानं होतात आणि ती दोन्ही पानातून संपूर्ण पुन्हा झाड तयार होतं. तसंच लिव्हरचा आहे हो. लिव्हरचा छोटासा भाग दान केला जातो जिवंतपणे. आणि त्या छोट्या भागात म्हणजे आता दिलेल्या माणसाचा थोडा भाग कमी झालाय दात्याचा, त्याचाही काही दिवसात संपूर्ण लिव्हर तयार होते. आणि या छोट्याशा भागाची ज्या लाभार्थीला आपण दिले त्याची पण लिव्हर संपूर्ण तयार होते. म्हणजे एका लिव्हरच्या 2 लिव्हर घडतात. अशी जिवंतपणे ही 2 खास करून प्रचलित असलेली दानं आहेत. पण आणखीन दुसरी मृत्यूनंतरच्या दानात सुद्धा 2 प्रकार आहेत. काही अवयव दान म्हणतात आणि काहींना टिश्यू म्हणतात. तर अवयव आणि टिश्यू मधला फरक जाणून घेतला आपल्याला तर त्या 2 दानं काय वेगळी आहेत कळेल. अवयव ज्याला म्हणतो आपण त्याला कंटिन्युअस ब्लड आणि ऑक्सिजन सप्लाय लागतो, अविरहित. थोडंही थांबून चालत नाही. क्षणिक सुद्धा श्वास ऑक्सिजनचा सप्लाय थांबला किंवा ब्लड सप्लाय थांबला तर ते अवयव दानासाठी निकामी होतात त्या क्षणी. आणि दुसरे काही अवयव आहेत ज्यांना आपण मोठ्या शब्दात अवयव म्हणतो, पण खरं तर त्याला टेक्निकल शब्द आहे टिश्यूज. हे कोणते? तर आपले नेत्र आहेत,
त्वचा आहे, आपली हाडं आहेत, अशा काही गोष्टी आहेत की ज्या टिश्यू मध्ये मोडतात. आणि त्यांना टिश्यूचा फरक काय, त्यांना कंटिन्युअस ब्लड सप्लाय नसून चालतो. ते ब्लड सप्लाय थांबल्यानंतर 5 ते 6 तास कार्यरत राहतात आणि त्यामुळे त्या वेळात त्यांचं दान करता येतं. त्यामुळे मृत्यूनंतर 5 ते 6 तासात नेत्र आणि त्वचा किंवा बोन, आपल्याला अजून बोन्स माहित नाहीयेत विषय डोनेट करणारी, पण बोन्स सुद्धा डोनेट करता येतात आणि ती 4 ते 5 तासात आपल्याला व्यवस्थित करता येतात. पण मग तुम्ही म्हणाल काका हे एवढं तुम्ही टिश्यू बद्दल सांगितलं, मग अवयवांचं काय? तर अवयवांचं दान फक्त मेंदूमृत्यू अवस्था म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये त्याला ब्रेन स्टेम डेथ म्हणतात, त्या अवस्थेत करता येतं. आणि ती अवस्था म्हणजे निधन असतं. आणि 1994 साली ह्युमन ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ऍक्ट झाला. त्या ऍक्टची ही उत्पत्ती आहे की त्यांनी एक नवी डेफिनेशन दिली मृत्यूची, की मेंदू मृत्यू झाला तरी सुद्धा तो माणूस मृत झालेला असतो कायद्याने. आणि का कायद्याने म्हणायचं, की त्याच्यानंतर त्याचे अवयव काढून घेता येतील, नाही तर जिवंत माणसाचे काढायला असे जमतील का? आणि म्हणून आणि त्या अवस्थेत जेवढे म्हणून चांगले सुदृढ अवयव त्या अवस्थेत जाताना असतील तेवढे सगळे अवयव काढून घेता येतात, दान करता येतात. आणि एवढंच कशाला हो, आता सायन्स एवढं पुढे चाललंय की अवयव अवयव म्हणता म्हणता मी तुम्हाला म्हंटल, अहो हात सुद्धा दान करता येतात. म्हणजे आपल्याला ते हे माहिती आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देता देता एक दिवस देणारे हातही घ्यावेत. अहो तसे चक्क हात घेता येतात. आत्ताच केईएम हॉस्पिटलमध्ये, केईएमचं नाव मुद्दामून सांगायचं म्हणजे म्युनिसिपल हॉस्पिटल आहे, आणि तिथे पहिली हाताच्या प्रत्यारोपणाची क्रिया झाली. म्हणजे कोणीतरी दान दिले म्हणूनच ते हात. आणि हात म्हणजे ते जयपूर फूट सारखे लाकडी नाही हा, बोट सुद्धा ज्याची काम करतील, थोडा दिवस थोडा कालावधी लागेल, असे अवयव देता येतात. म्हणजे अवयवांचे कुठचंही नाव घ्या, फक्त एकच, मेंदू सोडल्यास. मेंदू फक्त अजून ट्रान्सप्लांट करता आलेला नाहीये. म्हणजे आपल्या कॉम्प्युटरमध्ये कसं हार्ड डिस्क बदलली, ही हार्ड डिस्क टाकली, ती घातली की कॉम्प्युटर चालू, तसं ह्या माणसाचा मेंदू कडून तिकडे घातला की तो चालू, असं अजून जमलं नाहीये. पण बाकी सगळे अवयव, अगदी हृदय, लंग्स, फुफ्फुस, किडनी, लिव्हर, किडनी तर 2 आहेत, त्या दोन्ही, आतडी, पॅन्क्रियास, स्वादुपिंड, हे सगळ्या गोष्टी जे जे आहे, फक्त काय त्या स्थितीत असताना सुदृढ पाहिजे. कुठल्या अवस्थेतील अवयव आपल्याला दान नाही करतात, असे कुठले दुर्धर रोग आहेत ज्याच्यातला रोगीचे अवयव आपल्याला घेता नाही येत? आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जो नॉर्मल, ज्याला कार्डियक डेथ म्हणतात, म्हणजे हृदय बंद पडलंय. अरे मी तुम्हाला त्यात तेही सांगायला पाहिजे, हृदय बंद पडलं की जो डेथ होतो तो कार्डियक डेथ, आणि त्या क्षणी सगळं रक्ताभिसरण थांबतं, हार्ट बीट्स थांबतात. पण या मेंदू मृत्यूची गंमत आहे हो. मेंदू मृत्यू म्हणजे हृदयाचे ठोके पडणारा मृतदेह. कधी ऐकलंय असं? की आपल्याला काय नेहमी समजून, माणूस गेला म्हणजे सूट लावून बघा, श्वास चालत नाही, हे चालत नाही, माणूस गेला. हृदयाचे ठोके चालत नाहीत म्हणजे माणूस गेला. पण मेंदू मृत्यू अवस्थेत हृदयाचे ठोके चालू असतात. आश्चर्य वाटलं ना? पण ते का सांगतो, मेंदू मृत्यू अवस्था ही फक्त मेंदूच्या 4 प्रकारच्या एलिमेंट्स मध्ये येते, बाकी वेळेला नाही. त्यात एकात काय आहे, ज्याला ब्रेन स्ट्रोक म्हणतात, म्हणजे मेंदूचा रक्तपुरवठा थांबतो, त्यावेळेला मेंदू निकामी होतो. दुसऱ्या वेळेला ब्रेन हॅमरेज, सगळं आपण ऐकलं असेल, म्हणजे एखादी वाहिनी, रक्तवाहिनी मेंदूत फुटते आणि त्यामुळे मेंदूत सगळीकडे रक्त पसरतं, आणि मेंदूत ही ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आहेत, त्यामुळे ती फ्यूज होऊन जातात आणि मेंदू मृत्यू होतो. त्यानंतर आपण ब्रेन ट्यूमर तर ऐकलाच आहे. आणि मेंदू म्हणजे ना एवढं आपल्या कवटीमध्ये एवढं गच्च व्यवस्थित बसलेला असतो, थोडी सुद्धा जागा नसते. मग ट्यूमर झाला की प्रेशर वाढतं, त्याच्यामुळे रक्त पुरवठा थांबतो, त्यामुळे मेंदू मृत्यू अवस्था होते. आणि चौथी गोष्ट म्हणजे जर एखाद्या अपघातात मेंदूला चक्क इजा झाली तर होऊ शकते. आणि होऊ शकते मी का म्हणतो, तर पुढचं महत्वाचं आहे,
अशा अवस्थेत वेळच्या वेळी रोग्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे, आयसीयू मध्ये नेलं पाहिजे आणि व्हेंटिलेटर चालू केला पाहिजे. तोपर्यंत तो जिवंत असला पाहिजे व्यवस्थित, आणि त्यानंतर त्याचा म्हणजे मेंदू सुद्धा कार्यरत असला पाहिजे, आणि त्यानंतर त्याचा जर मेंदू कायमचा काम करायचा बंद झाला तरच मेंदूमृत्यू अवस्था येते. आणि सगळे त्या त्या वेळेला जे जे चांगले अवयव असतील, बॉडी पार्ट्स असतील, ते डोनेट करता येतात. खूप माहिती तुम्ही छान सांगताय काका. आणि तुम्ही मला अजून हे नाही सांगितलं की कुठला असा दुर्धर रोग आहे की ज्याच्या रोग्यांना आपल्याला नाही सांगता येत अवयवदान, म्हणजे असं कॅन्सर असेल किंवा एड्स असेल, हेपटायटिस असेल, या रोग्यांना आपले अवयवदान करता येतात का? हा, आता हे बघा, आपण कुठचेही अवयव दान करणार ते कोणाला वापरणार? ज्या पेशंटला, ज्या रुग्णाला त्या अवयवाशिवाय जगणं शक्य नसेल, म्हणजे तो तर अंत्यावस्थेत असतो, मग त्याला कुठचंही इन्फेक्शन जाऊ नये, हो की नाही? आपण नेहमी काय म्हणतो, आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठेही गेलात तर बोर्ड असतं, सर्दी खोकला झाला असेल तर तुम्ही आज जाऊ नका. का? तर हो, तो पेशंट आहे, त्याला तुमचा संसर्ग होईल, आणि त्यामुळे कुठचाही संसर्ग रोग झाला असेल तर त्याचे अवयव दानात घेऊन काय उपयोग आहे? कारण त्या जो लाभार्थी असेल, ज्याला प्रत्यारोपण केलं जाईल, त्याला तो रोग नाही का होणार? अगदी आता उदाहरण झालं तर करोनामध्ये बॉडी सुद्धा तुम्हाला हात लावायला मिळत नाही, मग त्याचे अवयव किती कसले असले तर कसे घेता येतील? त्याच्यानंतर दुसरं एड्स आहे, एड्स मध्ये घेता येत नाही. कॅन्सर बद्दल अजून संशोधन चालू आहे, त्यामुळे कॅन्सरचे शक्यतो अवयव घेत नाहीत. म्हणजे ज्या ज्या ह्याच्यात संसर्ग जाण्याची शक्यता आहे. आणि हे झालं बाकी ह्याच्यात. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला बहुतेकांना परिचित आहे पण त्याचे परिणाम, दुष्परिणाम माहित नाहीये, ते म्हणजे एखादा माणूस कार्डियक अरेस्ट असतो, त्याचं हृदय बंद पडलेलं असतं, पण ते बंद पडायच्या आधी तो खिपत पडलेला असतो अंथरुणात. आणि खिपत पडलेल्या माणसाला सारखं एकाच ठिकाणी राहून उभेनी त्याला बेडसोर म्हणतात ते होतात, आणि बेडसोर मध्ये चक्क पस फॉर्मेशन होतं, आणि ते शेवटी सेप्टिसिमिया, ह्या मोठं नाव आहे त्याचं, या सेप्टिसिमियाकडे जातं, किंवा सेप्टिक अटॅक म्हणतात, सेप्टिक स्ट्रोक म्हणतात. तर हे जे सेप्टिक स्ट्रोक, सेप्टिक अटॅक, किंवा तुम्हाला अगदी छोटं वाटलं, अगदी एक बोटभर त्याचं छोटस त्याला बेडसोर झालंय, पण ते सुद्धा सगळ्या प्रकारच्या दानासाठी नेगेटिव्ह लिस्ट मध्ये जातं, त्यातलं कुठचंही दान घेता येत नाही. बरोबर काका. आणि वयाची काही मर्यादा आहे अवयवदानाला? किती छान प्रश्न हो हा. आपल्याला हल्ली माहितीये, शाळेत सुद्धा 6 वर्ष झाल्याशिवाय ऍडमिशन नाही, मग बाल हे. पण तसं तुम्हाला कल्पना नाहीये, यंगेस्ट ऑर्गन डोनर ऑफ द वर्ल्ड ब्रिटन मधला होप ली म्हणून, त्याचं वय किती असेल अंदाज? हो, 1 तास 14 मिनिटं, म्हणजे 1.25 तास सुद्धा नाही, 1 मिनिट कमीच. आणि मी नेहमी लोकांना हे सांगतो, का माहितीये का? आपल्याला कळलं पाहिजे. अरे ज्याला, ज्या बालकाला शिशु कळता येत नाही, एक शब्द बोलता येत नाही, त्याचं सुद्धा अवयवदान होऊ शकतं. मग आपण तेवढे शिकलोय, आपल्याला सगळं आहे देवान दिलेलं, मग आपल्याला काय कठीण आहे, नाही का? आणि आउटर लिमिट म्हणाल ना, तर आत्ता आपल्या देशातच 80 वर्षाच्या माणसाचं अवयवदान झालेलं आहे. महत्वाचं काय आहे? त्यावेळेला तो बेंडेड पाहिजे, आणि बेंडेड असल्यानंतर त्याचा जो अवयव द्यायचा आहे तो सुदृढ पाहिजे. सगळेच अवयव सुदृढ नसतील, पण जो सुदृढ असेल अवयव तो देता येईल ना. त्यामुळे हे सगळं वयाची काही लिमिट नाही, फक्त सुदृढता पाहिजे त्या अवयवाची. आज काका आपल्याशी बोलत असताना सुद्धा 99 वर्षाच्या आजींचं निधन झालंय, आणि त्यांचं सुद्धा ऑर्गन डोनेशन ते म्हणजे त्यांचं पाठपुरावा चालू आहे. सो वयाची मर्यादा नाही हे काका म्हणतात, ते अगदी खरं आहे. आणि काका, दुसरी गोष्ट म्हणजे ह्याची कार्यप्रणाली कशी असते अवयवदानाची? म्हणजे कधी कधी आपण मृत्यूच्या आधीच आपण लिहून ठेवतो, कधी कधी मृत्यू पश्चात आपल्याला तो निर्णय घ्यावा लागतो, तर ही नक्की पद्धत कशी? अवयवदानासाठी म्हणजे ही सगळी उदात्त दान आहेत. नेत्रदान असेल, त्वचादान असेल, अवयवदान असेल किंवा देहदान, या सगळ्यासाठी दात्याला जिवंतपणे तो रजिस्ट्रेशन करू शकतो, नोंदणी करू शकतो. आणि ही नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन किंवा हा जो फॉर्म आहे, हा एक तुमचं विल आहे. आपण सगळेजण ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, अर्थात ते
आपली प्रॉपर्टी चांगली आपल्या नातेवाईकांना जायला पाहिजे म्हणून विल बनवतो, हो की नाही? पण अहो सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी देवाने दिलेली हा आपला देह आपल्या लक्षातच येत नाही की ह्याचंही विल केलं पाहिजे. आणि हे जे रजिस्ट्रेशन आहे ते आपल्या देहाचं विल आहे. म्हणजे आपल्यानंतर आपल्या ऑर्गन्स आहेत, टिश्यूज आहेत, देह आहे, ह्याचं काय करायचं ह्याचं आपण विल करून ते रजिस्टर करून ठेवतो. अर्थात कुठचंही विल शेवटी तुमच्या नातेवाईकांनी, तुमचे जे नेक्स्ट ऑफ किन आहेत, वारसदार आहेत, त्यांनी पुढे केलं पाहिजे की नाही. आणि त्यामुळे त्यांच्या वारसदार किंवा नेक्स्ट ऑफ किन हे जे नातेवाईक आहेत यांच्या संमतीला अतिशय महत्व आहे या सगळ्या उदात्त दानात. म्हणजे बघा, दात्यांनी सगळं रजिस्ट्रेशन केलंय, त्याची इच्छा केली, पण नातेवाईक म्हणतात नाही करायचंय आम्हाला, तर कायदा म्हणतो काहीही करता येत नाही. कारण जेव्हा दात्यांनी रजिस्ट्रेशन केलं तेव्हा त्याचा तो मालक होता, पण तो गेला ना, तो गेल्यावर त्याची मालकी सुद्धा त्याच्या नातेवाईकात गेली. मग नातेवाईक नाही म्हणतील तर कसं करता येणार? आता मालक ते आहे. आणि त्यामुळे हे सगळं अवयवदान करण्याबद्दलची जनजागृती आहे ती का करायची? तर नातेवाईकांना किती, अगदी 100, आता ताईने सांगितलं तसं 99ची आई गेली ते दुःख होणार मुलांना. मग त्या दुःखात सुद्धा असं लक्षात आलं पाहिजे की होय आपल्याला ह्यांचं अवयवदान, टिश्यू दान काही ते करता येईल. आणि हे दुःखात नाही तर सगळ्या तुमच्या संस्था बरी होऊन जातात. ना विचार करता येतो, ना काही आठवतं, ना काही बोलायची इच्छा असते, ऐकायची इच्छा असते. पण त्यात सुद्धा जर आपली जनजागृती झाली असेल तर आठवेल की आपल्याला ही दानं चांगली आहेत आणि ती करता येतील. आणि मग संमती देईल. कारण संमती देण्यासाठी जी माणसाच्या मनाची तयारी लागते ही अवयवदान नोंदणीने होते. आणि त्यामुळे नोंदणीत सगळ्यात महत्वाचं नातेवाईकांची संमती. आणि म्हणून काय करतात, नोंदणीत 2 नातेवाईकांच्या साक्षीदार म्हणून सह्या घेतात. पण कायदा असं म्हणतो साक्ष दिली पण तो नाही म्हणू शकतो. पण कुठेतरी त्यांना माहित असतं की ह्या माणसाची इच्छा होती आणि मग ते का नाही करणार? बघा, आपल्या जिव्हाळ्याचा नातेवाईक आहे, त्याची नितांत इच्छा आपल्याला माहितीये, मग आपण ती तो गेला म्हणून डावलू का? आणि माझा एक मित्र गमतीत म्हणतो, तोही आता माझ्यासारखाच या चळवळीत आहे, त्याने मुलांना सांगून ठेवले, हे बघा हल्ली ना ही नवीन पिढी ही मोठ्या माणसांच्या विचारापेक्षा कावळ्याला भीते. मी माझी इच्छा दाखवलेली आहे, आता मी तर त्यावेळेला नसणार आहे, तुम्ही आणि कावळा बघून घ्या, नाही केलं तर मी मानगुटीवर येऊन बसेन. आता ही गंमतीत झालं, पण महत्वाचं आहे म्हणजे ही त्यांची जागृती झाली असेल तर नक्की सगळी दानं करता येतात. आणि त्यांच्या संमतीशिवाय एकही दान करता येत नाही. काका, या अवयव दानाचे प्रक्रिया जी असते ती प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असते का? नाही, अवयवदान म्हटलं की सगळ्या हॉस्पिटलना ती परवानगी नाही. त्याच्यासाठी काही वेगळी हॉस्पिटल ज्यांना गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायला लागते. आणि का तर मी तुम्हाला म्हटलं तसं मेंदूमृत्यू अवस्था सर्टिफिकेट देण्यासाठी 4 डॉक्टरांची, अधिकृत डॉक्टरांची टीम ही गव्हर्नमेंट अधिकृत करतं. आणि त्या हॉस्पिटलला ती टीम नसेल तर त्यांना बँडेड डिक्लेअरच करता येणार नाही. आणि जोपर्यंत बँडेड डिक्लेअर होत नाही तोपर्यंत अवयव काढून घेता येत नाही. आणि या बँडेड सर्टिफिकेशनचं एक महत्वाचं आहे, त्याच्या ज्या टेस्ट असतात, ती जी टीम असते डॉक्टरांची, ती एक सेट ऑफ ठरलेल्या वेगवेगळे टेस्ट आहेत. त्या टेस्टमध्ये आपण जाऊया नको, पण त्या टेस्ट एकदा घेते आणि त्यांना लक्षात आलं की बाबा मेंदूमृत्यू अवस्था आलेली आहे, तर ते त्याला फक्त म्हणतात पोटेन्शियल बँडेड आहे, ते बँडेड म्हणून सर्टिफाय करत नाहीत. कारण कायदा असं म्हणतो की कमीत कमी 6 तास अजून थांबायला पाहिजे. आणि तो पण व्हेंटिलेटर चालू ठेवायचा ना, तो बंद नाही करायचा. म्हणजे काही व्हेंटिलेटरचा हे प्रश्न नाही, आयसीयू मध्येच व्हेंटिलेटर असताना 6 तास अजून थांबायचं. आणि 6 तासानंतर कमीत कमी 6 तास, 7 तास सुद्धा चालतात. आणि त्यानंतर पुन्हा सगळ्या टेस्ट घ्यायच्या. आणि त्या सगळ्या टेस्टनी जर सिद्ध झालं की बँडेड आहे तर चक्क सर्टिफिकेट दिलं जातं की हा पेशंट बँडेड आहे. आणि मग त्याचा डेथ झाल्यानंतर मग नातेवाईक ठरवू शकतात की त्याचे काही अवयव दान करायचे का, कारण त्यांचं संमती महत्वाची. आणि मग ह्या मधला 6 तासाचा वेळ असतो, त्यात प्रत्येक अशा हॉस्पिटलला जिकडे ट्रान्सप्लांट होतं किंवा त्याला
NTORC म्हणतात, नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर. म्हणजे जिथे फक्त अवयव विलग केले जातात पण ट्रान्सप्लांट केले जात नाही. ट्रान्सप्लांट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करतात, त्याच्यासाठी एक्सपर्टाईज त्यांच्याकडे नसतो. पण मग ते अवयव काढून घेतल्यानंतर जे हे आहे, तर त्या अशा हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर पण असतात. मग ते त्यावेळेला त्या नातेवाईक जे असतात ते बसलेलेच असतात ICUच्या बाहेर, तर त्यांना हळू ग्रीफ काउन्सिलिंग करतात की बाबा असं हे शक्यता वाटते, एखाद्या वेळी हा बेंडेड होईल. म्हणजे ते असं सांगत नाही हा बेंडेड आहे, कारण तो पोटेन्शियल बेंडेड आहे, तर ते सांगतात. आणि मग ग्रीफ काउन्सिलिंग हळूहळू त्यांना, तुम्हाला काही प्रश्न आहेत का, समजा असं वाटलं की हा बेंडेड आहे म्हणून उद्या 6 तासानंतर पुन्हा टेस्ट घेतील, त्यांनी डिक्लेअर केलं, तर तुम्ही अवयवदान कराल का, मग अवयवदान करण्याबद्दल तुम्हाला काही शंका आहेत का. मग आणि ते जे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर असतात ते MBBS झाले डॉक्टर असतात, कोणीतरी सोम्या नसतो, आणि तो व्यवस्थित माहिती देतो. आणि हे ग्रीफ काउन्सिलिंग याच्यात अतिशय महत्वाचं. आणि मी म्हणून तुम्हाला सांगायचं झालं, मी आता अवयवदानाबद्दल काउन्सिलिंग करत नाही, पण देहदान, त्वचादान आणि ह्या सगळ्या कोणाचं तरी देहवसन झालेलं असतं, निधन झालेलं असतं, आणि त्यामुळे ग्रीफ काउन्सिलिंग साठी मी स्वतःला आपटे काका म्हणून घेतो. म्हणजे त्यावेळेला नातेवाईक माझ्याशी बोलताना त्यांना वाटतं आपण काकाशी बोलतोय, म्हणजे तो काय सांगतोय त्यात काहीतरी तथ्य असेल, कारण आपल्याकडे वेळ कमी असतो आणि आपल्याला तेवढ्या कमी वेळात सगळ्यांच्या शंकांना उत्तर देऊन त्यांची संमती मिळवायची असते. संमती मिळवणं महत्वाचं. मग कसं एक्सेप्टेबिलिटी वाढली किंवा एखादा प्रश्न जर नको तिकडे खोचत प्रश्न काही जण विचारतात, मग त्यांना पण सांगूया ना, आपण बोलूया, पण आता काय करूया, हे आधी काम चालू करूया, नाही का, तुमची संमती हे करून एकदा ओके म्हणालात आणि मी तुम्हाला सांगतो सगळी, आपल्याकडे खूपशा व्हिडिओ आहेत ते दाखवतो, असं सगळं करून ते घ्यायला लागतं. हे ग्रीफ काउन्सिलिंग महत्वाचं. आणि ह्याच्यानंतर मग एकदा झालं, तो बेंडेड डिक्लेअर झाला की त्याचे अवयव विलग केले जातात. तसं कार्डियक डेथ झाला तर त्याला तसंच महत्वाचं, जसं तिकडे ब्रेन स्टेम डेथ सर्टिफिकेट तसं कार्डियक डेथ सर्टिफिकेट, म्हणजे जे आपले डॉक्टर देतात, आपण त्याला सामान्यपणे डेथ सर्टिफिकेट म्हणतो, पण त्याला खरं तर म्हणायचं असतं कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट. तुम्ही जर पाहाल तर त्यात 3 कारणं दिलेली असतात, प्रायमरी कॉज ऑफ डेथ, सेकंडरी कॉज ऑफ डेथ आणि टर्शरी कॉज ऑफ डेथ. आणि ह्या कॉज ऑफ डेथवर त्याची इलिजिबिलिटी, तो दान करू शकेल की नाही ते ठरतं. आणि त्यामुळे ते सगळ्या या प्रक्रियेत ते महत्वाचं की डेथ सर्टिफिकेट तयार आहे का. मी गमतीत, आता माझं हे काम शेवटी तुम्हाला माहिती आहे, मृत्यू कधीही येतो, असं काही नाही की सकाळी 10 ते 5 मध्येच यायचं, हो की नाही. मग रात्री 2ला मी मिसेसला सांगून ठेवलंय, अगं तुला चुकून रात्री जाग आली आणि तुला असं दिसलं काका काही ते फोनवर बोलतायत आणि ते बोलताय अगं डेथ सर्टिफिकेट तयार आहे का तुमचं, तू असं घेऊन जाऊ नको, हे माझं रुटीन आहे, कारण त्याच्या पुढे काम चालूच होत नाही. मी ते डेथ सर्टिफिकेट मागून घेतो. व्हॉट्सअप आता सगळ्यात सुविधा उपलब्ध आहे, 2 क्षणात माझ्याकडे डेथ सर्टिफिकेट येतं. मग ते मी प्रायमरी बघतो की हे मेजर तुम्हाला सांगितले, कुठे सेप्टिक अटॅक वगैरे असले शब्द नाही आहेत ना. आणि मग त्यांना मी विचारलेलं असतं कसलं दान करायचं, नेत्रदान करायचं का, तर नेत्र बँक जी असेल आय बँक त्यांना मी पाठवून देतो. ते त्वचा दान करायचं असेल तर त्वचा बँकेला आधी पाठवून देतो आणि त्यांना सांगतो की टेक्निकल काही फ्लॉ नाही ना, आधी सांगा. असं व्हायला नको हो की पेशंट तेवढे सगळे वाट बघत बसतील आणि तुम्ही सांगणार नाही होता, घेता येत नाही. किंवा देहदान असेल तर मी मेडिकल कॉलेजला आधी पाठवतो. आणि ह्या सगळ्यांशी माझे चांगले संबंध प्रस्थापित आहेत. रात्री 2ला सुद्धा माझा फोन पाहिला की म्हटलं हा काका काय डोनेशन आहे का, काय पाठवलंय का तुम्ही, मी बघून सांगतो. आणि शब्दशः हे मोठमोठे डॉक्टर सुद्धा 5व्या मिनिटाला मला ते सर्टिफिकेट बघून सांगतात काका ओके आहे, वी कॅन गो अहेड. मग मी ते पुन्हा नातेवाईकांना सांगतो की आपल्याला ही सगळी करता येतात, आता नक्की मला सांगा करायचंय ना. तुम्ही हो म्हणाल तर तुमचा फोन नंबर मी त्या याला देईन, आय बँकला देईन, स्किन बँकला देईन, कारण त्यांची सुद्धा डॉक्टरची टीम तुमच्या घरी येणार. कारण ही आय डोनेशन आणि स्किन डोनेशन हे दात्याच्या घरी डॉक्टरांची टीम येते आणि ती छोटी शस्त्रक्रिया आहेच ती, पण ती दात्याच्या घरी केली जाते 30 ते 40 मिनिटाची. पण मग त्याच्यासाठी डॉक्टर येणार लांबून. आता स्किन बँक काही ऐरोलीला आहे, म्हणजे मुंबई द्यायचं म्हटलं त्यांचे 3 तास कमीत कमी नुसतं बोज्जा करून जायचं म्हटलं जातात.
मग त्याच्यासाठी ते पुन्हा कन्फर्म करतात पेशंटच्या नातेवाईकांशी बोलून, हो आपण त्वचादान करायचं ना, तुम्हाला काही शंका आहे का? कारण त्वचादानाचं एक मी तुम्हाला सांगतो, त्वचादान म्हटलं की आपल्याला आठवतो खाटकाच्या दुकानात टांगून ठेवलं बोकड किंवा कोंबडी व ती कशी सोललेली असत, तसं काहीही त्वचादानात नसतं. चटका बसला की छोटीशी पुळी येते ना, किंवा चप्पल चावायला लागली की ब्लिस्टर येतो ना, आत पाणी असतं आणि बाहेर छोटीशी कांद्याच्या पातळ साली एवढी त्वचा असते. तेवढी त्वचा दानात घेतली जाते आणि ती सुद्धा दृश्य भागांची नाही, म्हणजे पाठ आणि मांड्या, की जे नॉर्मली माणूस एक काळ असा होता माणसाला गेल्यानंतर चक्क आंघोळ घालायचे. आता कोणी काही करत नाही, थोडस वाकड करून 4 थेंब पायावर घालतात, झाली म्हणतात. मग त्यांना ते दिसायचं शक्यच नाही, पण ती सुद्धा काळजी घेतली जाते की सन्मान हा मृतदेहाला दिला गेलाच पाहिजे आणि एवढं सन्मान देऊन ते केलं जातं. आणि मग ती टीम आपल्याकडे येते आणि ते घेऊन जाते आणि मग आपल्याला चॉईस असतो, म्हणजे फक्त नेत्रदान करायचंय का, तर नेत्रदान केलं, हो आम्हाला आता काही कडे करायचं नाही, आम्हाला अंत्यविधी करायचे असं म्हणू शकता. किंवा चांगली जागरूकता झाली असेल तर त्वचादान महत्वाचं, कारण कोणाचा तरी त्यांनी जीव वाचतो, कोणाचा जळीत रुग्णांचा. मग त्वचादान करायचं असेल तर त्वचादान आणि नेत्रदान झाल्यावर सुद्धा तुम्ही म्हणू शकता आता आम्हाला देहदान नाही करायचंय. आणि जर खरंच चांगली जागृती झाली असेल तर देहदान सुद्धा केलं जातं, करता येतं. म्हणजे ही तिन्ही दानं नातेवाईकांची संमती असेल, जागृती झाली असेल तर करता येतात. नेत्रदानाने अंधांना दृष्टी मिळते, पण अंध म्हणजे सगळे नाही, कॉर्नियल ब्लाइंड. कारण नेत्रदानात फक्त कॉर्निया घेतला जातो. कॉर्निया म्हणजे काय, आपलं बुबुळ असताना त्याच्या पुढे पारदर्शक पडदा असतो, म्हणजे आपल्या घड्याळाला कशी काच असते, तर काचेतून आपल्याला आतलं दिसत, असं आपलं जे प्रकाश किरण आहेत ते त्या ट्रान्सपरंट मेम्ब्रेन मधून पडद्यातून आत जातात आणि आपल्याला इमेज दिसते. ती जर ओपेक झाली किंवा दुधी झाली तर आत प्रकाश जाणारच नाही, मग त्याला अंधत्व येईल. त्याला कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणतात. अंधत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातला कॉर्नियल ब्लाइंडनेस आहे हा फक्त नेत्रदानाने दुरुस्त करता येतो. त्वचादानात त्वचा घेतलेली त्वचा आहे त्याचा उपयोग तुम्हाला माहिती आहे जळीत रुग्णांसाठी केला जातो. आणि सगळ्या जेवढ्या जखमा आहेत त्यातली अतिशय क्लेशकारक जखम म्हणजे जळीताची जखम. जर तुम्हाला कोणी जळीत घटना तुमच्या जवळपास झाली असेल तर तो जळीत रुग्ण असा विव्हळत असतो, 2 दिवस तुम्हाला जेवण जाणार नाही, कारण त्यात वेदना होत असतात. आणि तुम्हाला त्याच्यात का मी तुम्हाला हे सांगतोय तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं एक जादू आहे हो. दुसऱ्या कोणाची तरी त्यांनी दान केलेली त्वचा, समजा एवढा भाग जळलाय त्याच्यावर ती नुसती त्वचा ठेवली, आता ठेवली हा शब्द मुद्दामून वापरतो, टाके घालायला लागत नाही, ती चिकटून जाते. देवाची गंमत बघा हो, कोणाची तरी त्वचा तुम्ही ठेवली की ती चिकटून जाते. किती घट्टपणे चिकटेल, जोपर्यंत आतून नवी त्वचा येत नाही तोपर्यंत ती जागा सोडत नाही. एकाही टाक्याशिवाय किंवा कुठची गम लावायला लागत नाही. आणखीन महत्वाचं म्हणजे ज्या क्षणी ती जखम संपूर्णपणे त्वचेने कव्हर झाली असेल त्या क्षणी जवळजवळ 90 ते 95% वेदना शमन होतात आणि तो पेशंट शांत होतो. किती जादू आहे. आणि त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला सगळं अंत्यविधी करता येतो, पण त्या जळीताचा जीव वाचवता येतो, त्याचे क्लेश कमी करता येतात. कारण आपण पेपरमध्ये वाचतो, हा इथं आग लागली, त्यात 2 जण 40% जास्ती भाजले, 2 जण 60%. हे टक्क्यातलं एवढंच लक्षात घ्या, 40% जेव्हा जास्ती भाजलेलं असतं तेव्हा बहुतेक वेळेला रुग्णाचा अंत होतो, पण तो जखमेमुळे नव्हे तर संसर्गाने. कारण आपल्याला त्वचेचा हा महत्वाचा उपयोग माहितीच नाहीये, जन्मजात दिले ना देवानी. अहो जखमेवर त्वचा जोपर्यंत आहे, रादर आतल्या आपल्या सिस्टीम्सवर त्वचा जोपर्यंत आहे तोपर्यंत हवेतला संसर्ग त्याला होत नाही. पण जर ती त्वचा जळून गेली तर उबलेलं असतं, ते झाकून ठेवता येत नाही. एका पिक्चर मध्ये पाहिलं असेल तुम्ही, असं त्या पेशंटला जळीत रुग्णाला उघडं ठेवतात आणि त्याच्यावर जशी दुधावर जाळी घालतात ना, तशी का तर त्याच्यावर माशा बसू नयेत, कीटक बसू नयेत. पण हवेतल्या रोगजंतूंचं काय, त्याच्यासाठीही
त्वचा लागते आणि ती मिळाली नाही तर संसर्गाने त्याचा बळी जातो. म्हणजे आपण जाता जाता फक्त त्वचा दिली तर कोणाला तरी जीवदान देऊ शकतो. किती महत्वाचं आहे. आणि पुन्हा पाहिजे तर आपल्याला अंत्यसंस्कार आहेतच. आणि नाही तर त्याहून सगळ्यात महत्वाचं, हो तुम्ही म्हणाल सगळ्यात महत्वाचं देहदान काका का म्हणताय, कारण तुम्हाला माहित असेल किंवा मी सांगतो, त्वचादान, नेत्रदान किंवा अवयवदान हे रुग्णावर उपचारासाठी केलं जातं. म्हणजे त्यात पेशंट कोणीतरी असतो आणि त्याची स्थिती सुधारण्यासाठी ही दानं वापरतात. पण देहदानाचं तसं नाही. मग देहदान मग कशाला तुम्ही म्हणाल मग काका देहदान तसं नाही, त्यांनी कोणाचा जीव वाचवता येत नाही म्हणताय, मग त्याचा उपयोग काय, मग ते कसं महत्वाचं. तर देहदानाचा उपयोग हा मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च म्हणजे डॉक्टर विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण आणि एक संशोधन ह्याच्यासाठी केला जातो. आता प्रशिक्षणासाठी तुम्हाला माहिती आहे, मी तर लहान होतो ना तेव्हा आईने पहिल्या दिवशी शाळेत जाताना मला पाठीवर सरस्वती काढून दिली होती. तुम्हाला आता काही वेगळं दिलेलं असेल किंवा तुमच्याकडे आता वही असेल, पेन्सिल असेल, पण आपल्या प्रशिक्षणात वही पेन्सिलचं किंवा माझ्या आईने काढलेल्या पाठीवरच्या सरस्वतीचं जे महत्व आहे ते डॉक्टरांच्या प्रशिक्षणात या देहाचं असतं, मानवी देहाचं. कारण एक लक्षात घ्या, दुपारी 1:30 ते 2 वाजले की सगळ्या बायका टीव्ही लावून रेसिपी बघतात. पण मला एक सांगा, कोणी रेसिपी बघून कुणाच्या बायकोने चांगला पदार्थ बनवलाय का हो? तो बनवताना जळतो जाऊ. मी स्वतः पोळ्या बनवायला शिकलो, पण पहिल्या 8 दिवस पोळ्या जळायच्या, पण मीच खायचो ना, कोणाला सांगायचो नाही. पण मी त्यावेळेला वेगळ्या शहरात राहायचो. 9व्या दिवशी पोळी फुगल्यावर मी बायकोला फोन करून सांगितलं आज पोळी फुगली. पण हे जे आहे ना, मग पहिल्या 9 दिवसात वाया गेलेल्या ज्या पोळ्या आहेत, तसं डॉक्टरनी जर पहिले 9 दिवस पेशंट वाया घालवले चालतील का? म्हणून आपण दानात देह द्यायचा आणि नैतिक जबाबदारी नाही का. बघा, एका देहावर 10 डॉक्टर शिकतात आणि डॉक्टरांचं कार्यकाल कमीत कमी 40 वर्षाचा. त्यांना रिटायरमेंट एज नाही. जोपर्यंत त्यांचे हात चालतायत चला चांगले तोपर्यंत त्यांना काम करता येतं. पण कमीत कमी 40 वर्ष धरा तुम्ही. तर 40 वर्षात 365 पैकी फक्त 300 दिवस काम केलं, 65 दिवस त्यांनी विश्रांती घेतली, तरी एक डॉक्टर 12,000 दिवस काम करतो. कुठच्याही डॉक्टरकडे जा, कमीत कमी 25 पेशंट लाईनीत असतात, तुमचा 26वा नंबर लागतो. पण समजा प्रशिक्षण चांगलं मिळाल्यामुळे घडलेल्या डॉक्टरनी दररोज फक्त एका पेशंटला चांगली ट्रीटमेंट दिली आणि त्या ट्रीटमेंटमुळे त्याचा जीव वाचला, तर एका डॉक्टरकडून 12,000 पेशंटला जीवदान मिळेल. आणि असे 10 डॉक्टर एका देहावर शिकतात. म्हणजे एका देहदानाची किंमत 1,20,000 लोकांना पुढील 40 वर्षात जीवदान देण्यासारखं आहे. बघा किती महत्वाचं आहे. आणखीन मी तुम्हाला म्हटलं संशोधन. तर आता बाकी संशोधन, कुठचंही संशोधन करताना तुम्हाला माहितीये 100 प्रयोग केल्यावर एक सक्सेस मिळतो. पहिले 99 अपयश असतात. पण त्याच्यासाठी देह लागतो हो संशोधन करायला. आता एक छोटस संशोधन एका हॉस्पिटलमध्ये चाललंय, ते तुम्हाला सांगतो. ब्रेन ट्युमर आपण म्हटला, त्याच्यासाठी काय असतं, आपलं हे कवटी फोडायला लागते, कट करायला लागते, कट हार्ड आहे आणि मग आत ऑपरेशन करायला लागतं. पण आता असं संशोधन चाललंय, अजून संशोधन अवस्थेत आहे, की नाक आहे ना आपलं, ते मेंदूला जोडलेलं आहे. नाकातून असं हे करून तो ट्युमर काढता येईल का? पण त्याच्यासाठी प्रयोग करण्यासाठी 100-200 देह लागतील. आणि आपल्या मुंबई शहरात प्रत्येक वर्षी 1,00,000 माणसांचं निधन होतं. 1,00,000. पण आम्हाला 200 देह पण दानात मिळत नाहीत. बाकीचे जाळून टाकले जातात किंवा गाडून टाकले जातात. आणि मग आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आमची मुलं डॉक्टर मेडिकलला गेली पाहिजे, त्यांना ऍडमिशन का? तर चांगले पैसे मिळतात. अहो पण त्यांना प्रशिक्षण दिलं नाही तर ते पैसे नुसते मिळणार का पेशंट ते वाया घालवणार. तर आपली नैतिक जबाबदारी आहे सगळ्यांची की आपला देह दानात द्यायचा. म्हणजे डॉक्टरना प्रशिक्षणासाठी आवश्यक ते हे होईल आणि चांगले निपुण डॉक्टर होतील. जेवढे निपुण डॉक्टर होतील तेवढे आपल्या पुढच्या पिढीला चांगली मेडिकल ट्रीटमेंट मिळेल. एवढं महत्व आहे या सगळ्या यांचं. आणि हीच प्रोसिजर आहे. एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं
आणि माझ्या रजिस्ट्रेशन नंतर फक्त नातेवाईकांना माहित असून त्यांनी फोन केला माझ्यासारख्या कोऑर्डिनेटरला की पुढच्या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिफिकल्टी तो सोडवू शकतो. अगदी आता सध्याच्या भाषेत परिभाषेत म्हणायचं पॅकेज एक फक्त माझ्यासारख्या कोऑर्डिनेटरला फोन केला आणि सांगितलं असं असं निधन झालंय आणि आमची सगळ्यांची संमती आहे. तर लगेच तो काय काय संमती आहे विचारून त्या सगळ्यांना, कारण फोन नंबर बदलत असतात, छापून दिलेला उपयोग नाही. त्याला माहित पाहिजे गेल्या महिन्यात कोण होता, या महिन्यात कोण डॉक्टर आहे, आता रात्रीच्या वेळी कोण ड्युटीवर असेल, ते बघून तो सगळं करू शकतो. सगळी दानं सक्सेस करू शकतो. सगळीच माहिती काका तुम्ही आमच्या श्रोत्यांना दिली आहेत आज. इतकं काम तुम्ही गेल्या 6-7 वर्ष करताय, त्याच्यात तुम्हाला आलेल्या प्रतिक्रियांपैकी आमच्या श्रोत्यांना काही सांगाल? नक्की सांगेन. अहो, माझा स्वतःचा छंद पहिला माउंटेनरिंगचा. एखाद्या शिखरावर जाऊन मागे पाहताना आनंद मिळायचा. अहो तसं झालं. 3 महिन्याआधी मला एका मुलीचा फोन आला की काका असं असं माझ्या एका ओळखी ज्यांना ICU मध्ये ठेवलं होतं, त्यांचं आता व्हेंटिलेटर काढू का डॉक्टरने विचारलंय, तर आम्ही ठरवलंय त्यांचं काय जे दान करता येईल ते करायचं, तर तुमचा मी फोन नंबर त्यांना देऊ का? मी म्हटलं अवश्य दे. मी फोन बंद करणार होतो तेवढ्यात ती म्हणाली काका काका थांबा, मला तुम्हाला काहीतरी एक विलक्षण गोष्ट सांगायची. मी म्हटलं अगं एवढी काय एक्साइट होते, काय झालं? थांबा काका म्हणाली, माझ्या आई आणि वडिलांनी दोघांनी दानासाठी देहदानासाठी रजिस्ट्रेशन केलंय आणि 3 महिन्याआधी माझ्या वडिलांना करोना झाला होता आणि त्यांना ICU मध्ये ठेवलं होतं. तुम्हाला माहिती आहे ICU मध्ये कोरोना पेशंटला कोणी भेटायला देत नाही, पण माझ्या वडिलांनी विनंती केली म्हणून मला त्यांनी अगदी सगळं तो किट घालून आत पाठवलं. वडिलांनी मला काय सांगितलं माहितीये? वडिलांनी सांगितलं की बेटी माझं आता वय झालेलं आहे, खरं तर डॉक्टरनी देवाने कधी बोलवलं तर हसत मी जायला पाहिजे, पण मी इथे आल्यापासून देवाला प्रार्थना करतोय की देवा मला करोना नावाखाली मृत्यू नकोय, कारण मला देहदान करता येणार नाही. आणि बेटा घरी जाऊन तूही देवाची प्रार्थना कर, बाबांना या करोनातून सोडव, बाहेर येऊ दे आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना घेऊन जा, आम्ही त्यांना आनंदाने निरोप देऊ, कारण त्यांचं देहदान करता येईल, त्वचादान करता येईल. आणि हा जो इफेक्ट आहे ना, म्हणजे असं माझ्या अंगावरती सांगताना काटा उभा राहिला आणि मला लक्षात आलं आपण जे सहज सहज म्हणून जी जनजागृती करतोय त्याचा इम्पॅक्ट केवढा मोठा होतोय कोणावर, हे अतिशय महत्वाचं आहे. किंवा आणखीन एक गोष्ट सांगतो, एका कॉलेजच्या प्रोफेसरांनी त्यांचं नेत्रदान केलं, तर त्यांच्या मुलीचा मला फोन आला. ते खरं तर हिंदू धर्मीय नाहीत, पण तरी सुद्धा त्यांच्या मुलीचा फोन आला आणि मला सांगितलं काका आईचं नेत्रदान करायचंय आणि तुम्हाला माहित नसेल गेले 5 वर्ष ती आपल्या पर्समध्ये तुमच्याकडे रजिस्ट्रेशन केलंय, त्याचं कार्ड घेऊन इंटी आहे. आम्हाला सगळ्यांना सांगितलंय काहीही झालं तर फक्त आपटे काकांना फोन करायचा, ते सगळे त्यांनी कबूल केलंय, ते सगळी व्यवस्था करतील, माझी इच्छा आहे ती सगळी दानं होतील आणि आम्ही त्याप्रमाणे करू शकलो. हे असे एक एक विलक्षण अनुभव येतात. लोकांची जागृती झाली तर लोक असं देवाकडे मागणं मागतात की बाबा मला करोना म्हणून नेऊ नको, हे बघ मला ने मी आनंदाने येईन, पण करोनाचा जर मला लेबल लागलं तर मला काहीच दान करता येणार नाही. मला दान करायचंय, जे मला ह्या पृथ्वीवर मिळालंय ते इथं देऊन जायचंय. आणि ह्या सगळ्यात तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो, अवयव दानाची जुनी संकल्पना होती ती काय होती, एका मेंदूबद्ध व्यक्तीने अवयव दिले तर 8 जणांना जीवनदान मिळेल. पण आता नवीन संकल्पना अतिशय हृदयस्पर्शी आहे. ती काय म्हणते की अगदी डॉक्टरनी लिहून दिलं हा बेंडेड आहे तरी नियती पुढे आपण झुकायचं नाहीये. आपण आपल्या त्या नातेवाईकाला डॉक्टर म्हणतात तो बेंडेड आहे त्याला जिवंत ठेवायचंय अवयवाच्या स्वरूपात वेगवेगळ्या देहात. मला सांगा किती हृदयस्पर्शी आहे. म्हणजे आम्ही नियतीपुढे झुकणार नाही, आम्ही आमच्या नातेवाईकाला जिवंत ठेवू. अहो ती आपण वटसावित्रीची गोष्ट ऐकली ना, तसंच झालं नाही का हे? सुंदर काका, म्हणजे खरंच नवल नाही की तुम्ही बोलायला लागला की समोरच्या माणसाचं
ग्रीफ काउन्सिलिंगही होतं आणि जागृती पण होतेच मनाची. आणि तुम्ही काका स्वतःला म्हणून घेतात ते अगदी म्हणायलाच पाहिजे असं आहे. आणि अगदी शेवटचा एक प्रश्न काका, की आपण पेपरमध्ये वाचतो ग्रीन कॉरिडोर वगैरे. नक्की अवयव दानाचा हा टाइम स्पॅन किती, किती तासानंतर मृत्यूच्या आपल्याला हे करता येतं? बघा हा, एक सहज आपण बोलता बोलतो म्हणतो प्रत्येक अवयवाचं किती आयुष्य असतं, लाईफ असतं. अवयव कार्यरत किती वेळ राहू शकतो, फंक्शनल किती वेळ राहू शकतो, हे महत्वाचं. आणि ते प्रत्येक अवयवाचं वेगवेगळं असतं. हार्ट 4 तास, लंग्स 6 तास, किडनी जास्ती वेळ, लिव्हर 8 तास आणि किडनी 24 तासापर्यंत फंक्शनल राहू शकतात. पण त्याच्यासाठी अर्थात बाकी सगळ्या गोष्टी ठेवायला लागतात. पण हे 4 तास कसे मोजायचे? ज्या दात्याच्या हृदयातून दात्याच्या देहातून हृदय काढून घेतलं त्या क्षणी मोजायला लागायचं. मग ते काढल्यानंतर ते पॅकिंग करायला लागतं. पॅकिंग केल्यावर हॉस्पिटलचा जिना उतरायला लागतो, मग ॲम्ब्युलन्स मध्ये जायला लागतं, मग जिकडे ट्रान्सप्लांट होणार असेल तिकडे न्यायला लागतं आणि तिकडे ट्रान्सप्लांट करायला लागतो. ट्रान्सप्लांटला त्या माणसाला ते अवयव ट्रान्सप्लांट झाला, प्रत्यारोपित झाला की वेळ संपतो. एवढं सगळं 4 तासात. आणि त्यामुळे ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय, की जसं पहिल्यांदा मंत्री जायचे, मिनिस्टर जायचे तर आधी बॉम्ब करत जायचं रस्ते बाजूला, तसं आता हे एखाद्या मिनिस्टर एवढं, चीफ मिनिस्टर एवढं, प्राईम मिनिस्टर एवढं महत्व अवयव दानाला दिलं जातंय की अवयव जातोय, सगळ्यांनी बाजूला व्हा. एखादं लाईफ वाचवायचंय आणि त्याला ग्रीन कॉरिडॉर म्हणतात. कुठंही न थांबता अवयव प्रत्यारोपण जिथं करायचंय तिथपर्यंत पोचायला पाहिजे. कधी कधी हे एका गावाहून दुसऱ्या गावात जायला लागतं, अगदी विमानाने न्यायला लागतं. पण त्यासाठी विमानाला सुद्धा टेक ऑफ आणि लँडिंग पहिलं दिलं जातं. आणि सगळे विमानात बसून जायची वेळ झाली की इमर्जन्सी एंट्रन्स असतो, तिकडून डॉक्टर आत जातात आणि लँडिंग झालं की त्याच ह्यानी पहिले बाहेर पडतात आणि कॉरिडॉरनी प्रत्यारोपणाच्या ठिकाणी जातात. एवढं सगळं महत्व आता दिलं जातंय. पण सगळ्यांनी जागृत व्हायला हवं. आणि यंदा मुंबई युनिव्हर्सिटीच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये मी तरुण वर्गात हे अवयव जागृतीचं काम करतोय. अवयव दानाचं 1600 जणांना मी ऑनलाईन ट्रेनिंग दिलंय, सर्टिफिकेट दिलंय. आणि अहो, ही तरुण वर्ग एवढा प्रभावित होतो कारण त्यांना सायंटिफिक नॉलेज आहे, विजडम आहे. त्यांना हे पटतं की आपण जर अवयव काढून न घेता देह जाळला तर त्याची राख होणार आहे, किंवा गाडून टाकला तर त्याची माती होणार आहे. मग रिसायकल लाईफ का नाही करायचं? खूप खूप सुंदर. आणि काका निश्चितच म्हणजे आम्ही आमच्याकडनं एवढी शाश्वती देऊ शकतो की आमच्या टीम मार्फत आम्ही नक्की देहदान अवयवदानाचा नक्की प्रयत्न करत राहू. आणि जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? तुमच्या चळवळीमध्ये अजून लोकांना सामावून घ्यायचं तर आहेच तुम्हाला, आम्ही त्याच्यात सामावलेलं आहोच आता आजपासून. तर अजून काय सांगत आपण समारोप घेऊयात? मी सांगतो की ह्या विषयावर बोलत राहा. तुम्हाला शंका आली तर माझा नंबर 24 तास आपल्यासाठी उपलब्ध असतो, तो नंतर दाखवतील. त्या नंबरवर कधी फोन करा. अगदी रात्री 2ला सुद्धा फोन करून मला शंका विचारली, ते आपटे काकाचा स्वर त्रासिक नसेल त्यावेळेला सुद्धा त्याला आनंद होईल की आपलं हे लाईफ मिशन आहे, ह्याच्याबद्दल एक काही आस्था असलेला माणूस आता जागृत आहे, तो विचारतोय प्रश्न. आणि मी या तरुण पिढीकडे असं बघतोय की पुढील 50 वर्ष हे काम करू शकतील. आणि तुम्हाला मी आधी महत्व सांगितलं नाही, आपल्या डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक वेबसाईट आहे आणि त्याच्यावर ऑर्गन ट्रान्सप्लांट खाली बघाल तर आपल्याला आपल्या देशाला 4 लाख ऑर्गन वर्षासाठी लागतात. साधं अंकगणित, प्रत्येक 2 मिनिटाला एक ऑर्गन लागतो. आणि ऑर्गन लागतो म्हणजे तो नाही मिळाला तर पेशंट निधन पावतो. म्हणजे मी 30 मिनिटं बोललो तर 15 माणसांची विकेट गेलेली असते. आपण अगदी ते 2020 बघतो ना तसं. आणि हे थांबायचं असेल तर सगळ्यांनी जागृत होऊन आपल्या फक्त 1995 सालचं मी उदाहरण सांगतोय तुम्हाला, 2015 सालचं 1,50,000 जणांचं रस्त्यावरील अपघातात निधन झालं. यातले कमीत कमी निम्मे लोक ते ब्रेनस्टेम डेड असतील. फक्त त्यांना योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये नेऊन
ट्रीटमेंट देऊन वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते ब्रेनडेड झाले तर त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदान केलं पाहिजे. एका माणसाचे 8 अवयव म्हणजे 1 लाख, तुम्ही अगदी या 1.5 लाखातले 1 लाख समजले तर 8 लाख अवयव उपलब्ध आहे. आपली आवश्यकता 4 लाखाची. म्हणजे सगळ्यांची जागृती झाली आणि फक्त वाया जाणारे, मी असं जिवंतपणे म्हणत नाहीये त्यांनी ऑर्गन डोनेट केलं पाहिजे, वाया जाणारे अवयव आपण त्या सगळ्या दात्यांना अवयवदानात जागृत करू शकलो तर 8 लाख अवयव उपलब्ध होतील. आपली तर गरज पूर्ण होईलच, बाकी देशाला पण आपण देऊ शकतो. आणि वाया जाणाऱ्या अवयवातून, जिवंत माणसाच्या नाही. 1995 साली कायदा झाला. गेल्या 26 वर्षात 2475 अवयव फक्त मृतदात्यांकडून मिळाले. वर्षाला 7,500 शस्त्रक्रिया होतात, पण त्या जिवंतपणे, जिवंतपणे एखादा गोष्ट द्यायची म्हटली तर त्याला क्लेश आहे, त्याचं मेजर ऑपरेशन आहे, त्यात तो दगावायची शक्यता आहे. मग हे सगळे टाळायचं असेल तर फक्त जनजागृती हा एकच इलाज आहे. आणि तुम्ही सगळे बोलत राहा, जागृती करत राहा, ज्योती ज्योत पेटवत राहा. एक दिवस असा येईल की आपल्या देशातला एकही रुग्ण प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्याने त्याचं निधन होणार नाही. किंवा असं म्हणूया, ज्याला ज्याला अवयव पाहिजे त्याला त्याला अवयव मिळेल. ज्या ज्या रुग्णाला त्वचा पाहिजे, जळीत रुग्णाला, त्याला त्वचा मिळेल. आणि सगळ्यांचं जीवनदान सगळ्यांना मिळेल. सगळ्यांचं जीवन वाचवता येईल. एवढंच सगळ्यांकडे मला किंवा देवाकडे प्रार्थना आहे की देवा मला एवढं आयुष्य दे की हे सगळं मला घडवता यावं. धन्यवाद सगळ्यांना. कारण बघा, माझी ही चळवळ मी तुमच्यापर्यंत पोचलो नाही तर हे कसं हे होणार आहे. आणि म्हणून मी आता या संयोजकांना पण आभार मानतो की मला एक माध्यम मिळालं लोकांपर्यंत पोचायचं. कारण की माझी चळवळ अशी ज्योतीने ज्योत पेटवत जाऊनच वाढायचे. पुन्हा एकदा सगळ्यांना, दर्शकांना धन्यवाद. नक्की माझी वेबसाईट त्याचं हे देतील ते पहा. तिथं सगळी अवयवदानाबद्दल माहिती मिळेल तुम्हाला. माझं एक प्युअरली ह्याला डिव्होट केलेलं चॅनल आहे, व्ही फॉर ऑर्गन्स न्यूज म्हणून. तिथे तुम्हाला सगळे अवयवदानाबद्दल मराठी आणि इंग्रजीमध्ये व्हिडिओ मिळतील आणि ते आम्हीच निर्मित केले. धन्यवाद पुन्हा एकदा. धन्यवाद काका, मनपूर्वक धन्यवाद.